नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा 2026ची जर तुम्ही तयारी करत असाल तर आजचा हा सेशन आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. आपण या सेशनमध्ये मानसशास्त्र या विषयावरील 30 प्रश्नांचा सराव या ठिकाणी करणार आहोत. TET 2013 ते 2025 मधील प्रश्न आपण सखोल विश्लेषणासह कन्सेप्टनुसार या ठिकाणी शिकणार आहोत. आपल्या या यूट्यूब चॅनलवरती दररोज फ्रीमध्ये व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. मागील 15 दिवसापासून आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती TET परीक्षेसाठी जे महत्त्वाचे विषय आहे त्या विषयावरती व्हिडिओज अपलोड करत आहोत. मित्रांनो, तुम्ही TET पेपर 1 किंवा पेपर 2 साठी जर तयारी करत असाल तर दोन्ही पेपरसाठी आजचा हा सेशन महत्त्वाचा असणार आहे. मित्रांनो, एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे. 21 जून 2026 रोजी आपली TETची एक्झाम होणार आहेत. त्याच उद्देशाने आपल्याला या ठिकाणी दररोज मानसशास्त्रच नव्हे तर इतर विषयाची सुद्धा तयारी करता येणार आहेत. मित्रांनो, आजचा हा 14वा सेशन आहे. यापूर्वीचे सेशन जर तुम्ही बघितले नसाल तर आपल्या या चॅनलमध्ये अवेलेबल आहेत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला दररोज TET परीक्षेसाठी महत्त्वाची विषयाची तयारी या ठिकाणी करता येणार आहेत. प्रश्न बघा मित्रांनो, काय दिलेला आहे. 30 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न असा केलेला आहे की NEP 2020 नुसार नवीन शैक्षणिक आराखडा काय आहे. मित्रांनो, NEP 2020 नुसार नवीन शैक्षणिक आराखडा अशा पद्धतीने तयार केलेला आहे. ते आपल्याला पर्याय बी मध्ये करेक्ट उत्तर पाहायला मिळतो. मित्रांनो, बघा काय दिलेलं आहे. 5+3+4 हे नवीन शैक्षणिक आराखडा तयार केलेला आहे NEP 2020 नुसार. ओके, 5+3+3+4 हे काय आहे तर या संदर्भात आपण विश्लेषणामध्ये डिटेलमध्ये माहिती बघूया. मित्रांनो, बघा, आपण यापूर्वीचे व्हिडिओ जर बघितले नसाल तर बघू शकता. त्यामध्ये सुद्धा प्रत्येक प्रश्नांचा सखोल विश्लेषण आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी जेवढे काही डाऊट आहे ते सर्व क्लिअर होणार आहेत. ठीक आहे, तर आता बघा 5+3+3+4 हे काय आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो, सुरुवातीचे जे 5 वर्ष आहे ते फाउंडेशनल असणार आहे. अंगणवाडी किंवा बालवाडी सोबतच 1ली ते 2री पर्यंतचा हा पिरियड असणार आहे. मित्रांनो, 5 वर्षाचा फाउंडेशनल. त्याच्यानंतरचे जे 3 वर्ष आहे ते प्रिपरेटरी असणार आहे. 3 ते इयत्ता 3री ते 5वी पर्यंतचा. त्याच्यानंतरचे 3 वर्ष हे मिडल असणार आहे. 6वी ते 8वी पर्यंतचा. त्याच्यानंतरचे 4 वर्ष हे सेकंडरी. 9वी ते 12वी पर्यंतचे. अशा पद्धतीने त्यांनी आराखडा केलेला आहे. मित्रांनो, हे आराखडा NEP 2020 नुसार तयार केलेला आहे. लक्षात ठेवा, हे महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, परीक्षेला विचारला जाऊ शकतो. मग यामध्ये 3 ते 6 वयोगटातील पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश पहिल्यांदाच करण्यात आलेला आहे. हे जे सुरुवातीचे 3 ते 6 वयोगटातील आहे पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश पहिल्यांदाच या आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मित्रांनो, ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 31वा महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा काय दिलंय. अमूर्त क्रियात्मक अवस्थेत म्हणजेच फॉर्मल ऑपरेशनल स्टेज विद्यार्थी कोणती क्षमता विकसित करतो. बघा, अमूर्त क्रियात्मक अवस्था ही कोणी दिलेली आहे किंवा कोणत्या सिद्धांतामध्ये आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो, अमूर्त क्रियात्मक अवस्था ही आहे संज्ञानात्मक विकास सिद्धांतामध्ये. संज्ञानात्मक विकास सिद्धांत यामधली स्टेज आहे. मित्रांनो, संज्ञानात्मक विकास सिद्धांत यामधली स्टेज आहे. यालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेरी. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेरी. मग संज्ञानात्मक विकास सिद्धांत हे कोणी मांडला तर लक्षात ठेवा जीन पियाजे यांनी मांडलेला आहे. जीन पियाजे यांनी संज्ञानात्मक विकास सिद्धांत मांडलेला आहे. मग यामधलीच मूर्त क्रियात्मक अवस्था आहे. मित्रांनो, संज्ञानात्मक विकास सिद्धांतामध्ये त्यांनी 4 स्टेजेस सांगितलेले आहेत. 4 टप्पे सांगितले. मग ते कोणकोणते आहे तर लक्षात ठेवा, ते 4 टप्पे आहे. मित्रांनो, पहिला आहे सेन्सरी मोटर स्टेज. सेन्सरी मोटर स्टेज. त्याच्यानंतरची अवस्था आहे प्री ऑपरेशनल स्टेज. त्याच्यानंतरची 3rd नंबरची आहे मित्रांनो कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज. कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज तुम्ही वहीमध्ये नोट करून पण ठेवू शकता. त्याच्यानंतरची 4थी आहे मित्रांनो फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. हे अशा पद्धतीने जीन पियाजे यांनी 4 विकासाचे स्टेजेस त्यांनी दिलेली आहेत. मित्रांनो, ठीक आहे. मग हे 4ही स्टेजेस आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग यामधलाच आपल्याला जो 4था स्टेज आहे फॉर्मल ऑपरेशनल स्टेज यावरती प्रश्न विचारलेले आहे. अशाच पद्धतीचे प्रश्न परीक्षेला येतात. मित्रांनो, लक्षात ठेवा. मग अमूर्त क्रियात्मक अवस्थेत म्हणजे फॉर्मल ऑपरेशनल स्टेजमध्ये विद्यार्थी कोणती क्षमता विकसित करतो
तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचा उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. तार्किक विचार म्हणजे लॉजिकल थिंकिंग यामध्ये डेव्हलप होते. फॉर्मल ऑपरेशनल स्टेजमध्ये अमूर्त क्रियात्मक अवस्थेमध्ये लॉजिकल थिंकिंग हे डेव्हलप होते मित्रांनो. तार्किक विचार हे विकसित होतात. ओके, मग आता यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे, तर अमूर्त विचार ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग हे विद्यार्थी डोळ्यांसमोर नसलेल्या संकल्पनांवर उदाहरणार्थ न्याय स्वतंत्र विचार करण्यास सक्षम होते. म्हणजे ह्या स्टेजेसमध्ये अमूर्त विचार थिंकिंग हे कधी येते, फॉर्मल ऑपरेशनल स्टेजमध्ये, बरोबर आहे. तार्किक विचार कधी, फॉर्मल ऑपरेशनल स्टेजमध्ये येते. मग हे अमूर्त विचार हे कधी विकसित होतात, तर जीन पॅजेच्या 4थ्या स्टेजेसमध्ये विकसित होतात. ओके, मग त्याच्यानंतर गृहीतक निगमनात्मक तर्क हे बघा हायपोथेटिको डिडक्टिव्ह रिझनिंग म्हणजे एखाद्या समस्येवर जर तर इफ देन असे तर्क लावून संभाव्य निष्कर्ष काढण्याची क्षमता या फॉर्मल ऑपरेशनल स्टेजमध्ये विकसित होते. हे अशा पद्धतीचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यावरती परीक्षेला प्रश्न येऊ शकतात. क्लिअर झालं. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 32 नंबरचा महत्त्वाचे विश्लेषण आहे मित्रांनो, आणि आपण इम्पॉर्टंट मुद्देच या ठिकाणी घेतलेले आहेत. आता याच्यानंतरचा प्रश्न बघा, अध्ययन उपपत्तीमध्ये लर्निंग थेरी, अभिजात अभिसंधान, क्लासिकल कंडिशनिंग कुणाशी संबंधित आहे. मित्रांनो बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. अध्ययन उपपत्तीमध्ये म्हणजे लर्निंग थेरीमध्ये जे अभिजात अभिसंधान उपपत्ती आहे, ही उपपत्ती कोणाशी संबंधित आहे, म्हणजे कोणत्या मानसशास्त्रज्ञाशी संबंधित आहेत, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो. इव्हान पावलोव यांच्याशी संबंधित आहेत. ओके, म्हणजेच इव्हान पावलोव यांनी अभिजात अभिसंधान ही उपपत्ती मांडली. मित्रांनो मग इतर पर्याय यामध्ये बघू शकता. मग इतर पर्यायामधील जे मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांनी कोणकोणती उपपत्ती मांडली त्याच्यावरती पण आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती बघूया. यावरती पण परीक्षेला प्रश्न येऊ शकते. मग आता लक्षात ठेवा मित्रांनो, इव्हान पावलोवने कोणती उपपत्ती मांडली, तर अभिजात अभिसंधान ही उपपत्ती मांडली. ओके, मग इतर पर्यायामध्ये बघू शकता तुम्ही, BF स्किनर यांनी कोणती उपपत्ती मांडली, तर मित्रांनो BF स्किनर यांनी उपपत्ती मांडली साधक अभिसंधान. कोणती उपपत्ती, साधक अभिसंधान ही उपपत्ती मांडली. मग साधक अभिसंधान आणि अभिजात अभिसंधान यामध्ये फरक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, कन्फ्यूज व्हायचं नाही. अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली, तर इव्हान पावलोव यांनी मांडली. मग साधक अभिसंधान ही उपपत्ती कोणी मांडली, तर BF स्किनर यांनी मांडली. याला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा ऑपरंट कंडिशनिंग थेरी. ठीक आहे, ऑपरंट कंडिशनिंग थेरी हे कोणी मांडली, तर BF स्किनरने मांडली. मग साधक अभिसंधान म्हणजे काय, तर हे पण आपल्याला माहीत असायला पाहिजे. थोडक्यात लक्षात ठेवा मित्रांनो, या सिद्धांतानुसार म्हणजे जी BF स्किनरने मांडलेली उपपत्ती आहे साधक अभिसंधान म्हणजे या सिद्धांतानुसार प्राण्यांचे किंवा मानवांचे वर्तन हे त्यांच्या कृतीनंतर मिळणाऱ्या परिणामांवर अवलंबून असते. म्हणजेच काय, तर मित्रांनो मानवाचे वर्तन आणि प्राण्यांचे वर्तन यांच्या कृतीनंतर जे मिळणारं परिणाम आहे ते ह्या उपपत्तीवर अवलंबून आहे. लक्षात ठेवा, यालाच आपण साधक अभिसंधान असे म्हणतो. त्याच्यानंतरचा पर्याय सी, एडवर्ड थॉर्नडाईक. मग एडवर्ड थॉर्नडाईकने कोणती उपपत्ती मांडली, तर लक्षात ठेवा मित्रांनो, यांनी मांडलेली आहे प्रयत्न प्रमाद ही उपपत्ती मांडली. यालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा ट्रायल अँड इरर ही उपपत्ती त्यांनी मांडलेली आहे. ट्रायल अँड इरर एडवर्ड थॉर्नडाईकने. मग ट्रायल अँड इरर उपपत्तीमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, की कोणतीही नवीन गोष्ट शिकताना माणूस किंवा प्राणी सुरुवातीला अनेक चुका करतो, परंतु वारंवार प्रयत्न केल्यावर हळूहळू चुकाचे प्रमाण कमी होते आणि शेवटी तो अचूक प्रतिसाद द्यायला शिकतो. यालाच आपण प्रयत्न प्रमाद म्हणजे ट्रायल अँड इरर थेरी असं म्हणतो मित्रांनो. क्लिअर झालं. मग ही उपपत्ती कोणी मांडली, तर एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहेत. त्याच्यानंतरचा पर्याय वुल्फगँग कोहलर. मग कोहलरने कोणती उपपत्ती मांडली, तर कोहलरने उपपत्ती मांडली मित्रांनो मर्मदृष्टी. कोणती उपपत्ती, मर्मदृष्टी ही उपपत्ती मांडली कोहलरने. ठीक आहे, मग मर्मदृष्टी उपपत्ती यालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा इनसाइटफुल लर्निंग थेरी ही कोणी मांडली, तर कोहलर यांनी मांडली. मग मर्मदृष्टी म्हणजे काय, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर लक्षात ठेवा, मर्मदृष्टी म्हणजे काय मित्रांनो, ज्यामध्ये जेव्हा एखादी समस्या आपल्यासमोर येते तेव्हा आपण त्या परिस्थितीचा पूर्ण विचार करतो आणि अचानक आपल्याला त्या समस्येवर उत्तर सुचते, यालाच मर्मदृष्टी असे म्हणतात. आता तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील. मग अभिजात अभिसंधान म्हणजे काय, तर हे आपण या ठिकाणी विश्लेषणामध्ये बघूयात. ठीक आहे, आता बघा विश्लेषणामध्ये काय दिलेलं आहे, महत्त्वाचे पॉईंट असणार. बघा, पावलोवने कुत्र्यांवर प्रयोग करून लाळ गाळण्याच्या प्रक्रियेचे निरीक्षण केले. ठीक आहे, त्याच्यानंतर अनकंडिशनल स्टिम्युलस म्हणजे UCS
अन्न आणि कंडिशन स्टिम्युलस म्हणजे CS यालाच आपण घंटा असे म्हणतो. साहचर्याने असोसिएशनने नैसर्गिक नसलेला उद्दीपक नैसर्गिक प्रतिक्रिया मिळू शकतो. शाळेतील घंटा वाजल्यावर मुले दप्तर भरतात हे याचेच उदाहरण आहे. कशाचं उदाहरण आहे तर आपण जे आता बघितलंय अभिजात अभिसंधान याचे उदाहरण आहे. अभिजात अभिसंधान ही उपपत्ती कोणी मांडली तर इव्हान पावलोव यांनी मांडलेली आहे. अभिजात अभिसंधान आताच आपण बघितलंय मित्रांनो. ठीक आहे, अभिजात अभिसंधान ही उपपत्ती इव्हान पावलोव यांनी मांडलेली आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा नंतरचा प्रश्न काय दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 33वा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. प्रज्ञावान म्हणजे गिफ्टेड मुलांची ओळख पटवण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्त्वाचा आहे. मग प्रज्ञावान म्हणजे गिफ्टेड मुलांची ओळख पटवण्यासाठी कोणता घटक सर्वात महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो. सर्जनशीलता आणि स्वतंत्र विचार करण्याची क्षमता ज्या मुलांमध्ये असते त्याच मुलांना आपण गिफ्टेड चिल्ड्रन किंवा प्रज्ञावान मुले असे म्हणत असतो. ओके, मग यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे मित्रांनो. प्रज्ञावान मुलांचा IQ हे 140 पेक्षा जास्त असू शकतो. मग मी तुम्हाला IQ काढण्याचं सूत्र पण सांगितलेलं आहे. यापूर्वीच्या सेशनमध्ये तुम्ही बघितले नसाल तर त्यामध्ये आपण व्यवस्थित म्हणजे सविस्तर विश्लेषण त्या ठिकाणी केलेलं आहे. मग IQचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. MA/CA गुणिले 100. मग MA म्हणजे काय मित्रांनो तर मानसिक वय. MA म्हणजे मानसिक वय आणि CA म्हणजे मित्रांनो वास्तविक वय. याला आपण शारीरिक वय सुद्धा म्हणायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे. ओके, मग त्या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही IQ काढू शकता. त्यांच्यात जिज्ञासा आणि शोधक वृत्ती असते. म्हणजे कोणत्या कोणामध्ये तर मित्रांनो प्रज्ञावान मुलांमध्ये गिफ्टेड चिल्ड्रनमध्ये जिज्ञासा आणि शोधक वृत्ती असते. अशी मुले कठीण समस्या सोडवण्यास आनंद घेतात. मित्रांनो त्यांच्यासाठी एनरिचमेंट प्रोग्राम्सची गरज असते. हे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर झालं. ठीक आहे, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 34वा बघा काय दिलेला आहे. अध्ययन संक्रमण म्हणजे ट्रान्सफर ऑफ लर्निंग यामधील शून्य संक्रमण म्हणजे झिरो ट्रान्सफर म्हणजे काय. मित्रांनो अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार आहे. ते पण मी तुम्हाला सांगितलेले आहेत. अध्ययन संक्रमणाचे किती प्रकार आहे 3 प्रकार आहे. ते मी तुम्हाला यापूर्वीच्या सेशनमध्ये सांगितलेले आहे. मग या 3 प्रकारापैकी हा जो प्रकार आहे शून्य संक्रमण याचाच आपल्याला या ठिकाणी शून्य संक्रमण म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो. एका विषयाच्या ज्ञानाचा दुसऱ्या विषयाच्या अध्ययनावर कोणताही परिणाम न होणे यालाच झिरो ट्रान्सफर असे म्हणतात. काय म्हणतात झिरो ट्रान्सफर असे म्हणतात. शून्य संक्रमण असे म्हणतात मित्रांनो. शून्य संक्रमण असे म्हणतात. ओके, म्हणजे एका विषयाच्या ज्ञानाचा दुसऱ्या विषयाच्या अध्ययनावर कोणताही परिणाम न होणे म्हणजेच झिरो ट्रान्सफर शून्य संक्रमण होय. क्लिअर झालं. मग आता यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे. उदाहरणार्थ भूगोल शिकल्याचा गणिताच्या अध्ययनावर कोणताही परिणाम होत नाही म्हणजेच काय झालं मित्रांनो शून्य संक्रमण झालं. बरोबर, शून्य संक्रमण झालं. बघा आता यामध्ये पॉझिटिव्ह ट्रान्सफर म्हणजे काय याला धन संक्रमण म्हणतो आपण. हे 3 प्रकार आपण या ठिकाणी बघत आहोत. धन संक्रमण. मग धन संक्रमण म्हणजे काय तर सायकल चालवणे दुचाकी चालवणे. म्हणजेच मित्रांनो बघा सायकल चालवणे याचाच परिणाम हे दुसऱ्या दुचाकी चालवण्यावर होतो. बरोबर. त्याच्यानंतर निगेटिव्ह ट्रान्सफर म्हणजे ऋण संक्रमण. हे दुसरा प्रकार. ऋण संक्रमण हे दुसरा प्रकार मित्रांनो. धन संक्रमण पहिला, ऋण संक्रमण दुसरा प्रकार. मग याच्यामध्ये बघा मराठी व्याकरण याचा परिणाम इंग्रजी व्याकरणातील गोंधळ म्हणजे मराठी व्याकरणाचा जो भाग आहे तो इंग्रजी व्याकरणातील गोंधळ म्हणजे हे काय झालं निगेटिव्ह संक्रमणाचं उदाहरण झालं. क्लिअर झालं. आणि शून्य संक्रमण हे तिसरा प्रकार आहे. अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. शिक्षक म्हणून आपण विषयाची सांगड घालून पॉझिटिव्ह ट्रान्सफर वाढवायला पाहिजे. क्लिअर झाले. हे 3ही संक्रमण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकतात. क्लिअर झालं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 35वा बघा काय दिलेला आहे. बालकाच्या विकासाच्या शीरपदाभिमुख म्हणजे सिफालोकॉडल नियम काय सांगतो. मित्रांनो बघा बालकाचा जो विकास आहे या विकासाचा शीरपदाभिमुख म्हणजे सेफालोकॉडल हे नियम काय सांगतो तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो. विकास हा डोक्याकडून पायाच्या दिशेने होतो. ओके, मग यावरचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी बघा महत्त्वाचे पॉईंट दिलेला आहे हेड टू टॉय म्हणजेच मित्रांनो विकास हे डोक्याकडून पायाच्या दिशेने होतो. यालाच हेड टू टॉय इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा. बघा काय आहे तर मूल आधी डोके सरवतो
मूल आधी डोके सावरते, मग बसते आणि शेवटी चालायला लागते, म्हणजेच याला आपण म्हणतोय मित्रांनो हेड टू टॉय. बरोबर, म्हणजे आधी डोके हे जे आहे हे सावरते, त्याच्यानंतर बसते आणि शेवटी चालायला लागते, यालाच हेड टू टॉय लक्षात ठेवा. त्याच्यानंतर यालाच विकासाचा डायरेक्शनल प्रिन्सिपल असे म्हणतात. मग त्याच्यानंतर जो दुसरा नियम आहे तो पण लक्षात ठेवा. दुसरा नियम आहे मित्रांनो प्रॉक्सिमो डिस्टल, म्हणजे केंद्राकडून टोकाकडे असतो. हे प्रॉक्सिमो डिस्टल जे विकास आहे हे केंद्राकडून टोकाकडे असतो, यालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा प्रॉक्सिमो डिस्टल असे म्हणतात. मग विकास हा नेहमी एका विशिष्ट क्रमाने म्हणजे ऑर्डरली सिक्वेन्स होतो. हे याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर झालं. मग आता याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 36 बघा काय दिलेला आहे. सामाजिक अध्ययन म्हणजे सोशल लर्निंग थेरी ही उपपत्ती कोणाची आहे? सोशल लर्निंग थेरी ही उपपत्ती कोणाची आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, अल्बर्ट बंडुरा यांची आहे सोशल लर्निंग थेरी. ओके, मग यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे. तर मुले हे इतरांचे निरीक्षण करून आणि त्याचे अनुकरण करून शिकतात, याला सामाजिक असे म्हणतो आपण. बरोबर, यालाच मॉडेलिंग, यासाठी त्यांनी बोबोडॉल हा प्रयोग केला. कोणी तर अल्बर्ट बंडुरा यांनी बोबोडॉल हा प्रयोग केला. यामध्ये अटेन्शन, रिटेन्शन आणि रिप्रोडक्शन, मोटिवेशन हे 4 टप्पे महत्त्वाचे आहे. यामध्ये हे जे 4 टप्पे आहे हे महत्त्वाचे आहे. कोणकोणते? अटेन्शन, रिटेन्शन, रिप्रोडक्शन आणि मोटिवेशन हे 4 टप्पे महत्त्वाचे आहे सामाजिक. मग शिक्षक आणि पालकाचे वर्तन हे मुलांसाठी आदर्श असते मित्रांनो, रोल मॉडेल असते. हे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. क्लिअर झालं? ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी मित्रांनो, तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह फ्रीमध्ये शिकायचं असेल तर मित्रांनो, आपल्या या इग्नाईट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच साईडच्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायचं आहे, म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जात आहे. मित्रांनो, आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती TET परीक्षेसाठी महत्त्वाचे व्हिडिओज मागील 15 दिवसापासून रेग्युलर अपलोड करत आहोत. सखोल विश्लेषणासह आपण त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नांची उत्तरं बघितलेली आहेत. दुपारी 3 वाजता आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळत आहेत. त्यासाठी आपल्या या इग्नाईट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचा आहे. मित्रांनो, सोबतच टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करा, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसाल तर आपल्या चॅनलमध्ये जाऊन व्हिडिओज हे अशा पद्धतीने फोल्डर दिसते, त्यामध्ये तुम्हाला TET परीक्षेसाठी जे महत्त्वाचे विषय आहे त्यावरती व्हिडिओज तुम्हाला अशा पद्धतीने पाहायला मिळतात. त्यावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता. मित्रांनो, यापूर्वीची जी TETची एक्झाम झाली होती 2025 मध्ये, त्यासाठी आपण जवळपास 61 व्हिडिओज अपलोड केलेले आहे. त्याची एक सेपरेट प्लेलिस्ट क्रिएट केलेली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सेशनसुद्धा बघू शकता. महत्त्वाचे आहे मित्रांनो, तुमची रिव्हिजन त्यामध्ये होणार आहेत. ओके, तर बघू शकता आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये फ्रीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला दररोज फ्रीमध्ये या ठिकाणी शिकता येणार आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 37 बघा काय दिलेला आहे. व्यक्तिमत्व विकासातील स्वप्रकटीकरण म्हणजे सेल्फ ॲक्च्युलायझेशन हा विचार कोणी मांडला? सेल्फ ॲक्च्युलायझेशन, स्वप्रकटीकरण हा विचार कोणी मांडलाय? तर मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, अब्राहम मोस्लो यांनी सेल्फ ॲक्च्युलायझेशन म्हणजे व्यक्तिमत्व विकासातील प्रकटीकरण हे विचार मांडलेला आहेत. मग यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे मित्रांनो, महत्त्वाचे पॉईंट असणार आहे. अब्राहम मोस्लो यांनी गरजांची श्रेणी म्हणजे हायरार्ची ऑफ नीड्स ही मांडलेली आहेत. लक्षात ठेवा, यामध्ये सर्वात खालची गरज म्हणजे शारीरिक, तर सर्वोच्च गरज म्हणजे स्वप्रकटीकरण हे आहे. बघा मित्रांनो, हे प्रश्न याच्यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकतात. गरजाची श्रेणी म्हणजे हायरार्ची ऑफ नीड्समध्ये सर्वात खालची गरज कोणती आहे तर शारीरिक आहे, आणि सर्वोच्च गरज कोणती आहे तर स्वप्रकटीकरण आहे, सेल्फ ॲक्च्युलायझेशन आहे मित्रांनो. ओके, जोपर्यंत मूलभूत गरजा जशी की भूक, सुरक्षितता पूर्ण होत नाही तोपर्यंत मुलं अध्ययनाकडे लक्ष देऊ शकत नाही. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, शिक्षणामध्ये मुलांच्या आत्मसन्मानाची म्हणजे सेल्फ स्टीमची गरज पूर्ण होणे हे आवश्यक आहे. महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग अब्राहम मोस्लोनी काय मांडली तर गरजांची श्रेणी मांडली, हायरार्ची ऑफ नीड्स ही त्यांनी मांडलेली आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आहे. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 38 बघा काय दिलेला आहे. प्रकल्प पद्धती म्हणजे प्रोजेक्ट मेथड ही प्रामुख्याने कोणत्या तत्वावर आधारित आहे? प्रोजेक्ट मेथड कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, सहकार्यातून आणि कृतीतून शिक्षण. म्हणजेच मित्रांनो, याला आपण प्रोजेक्ट मेथड हे या तत्वावर आधारित आहे. सोशल ॲक्टिव्हिटी आणि लर्निंग बाय डुईंग या तत्वावर आधारित आहे प्रकल्प पद्धत. ओके, मग ह्यावरचे महत्त्वाचे मुद्दे किंवा कन्सेप्ट आपण या ठिकाणी विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे. ही पद्धत, प्रकल्प पद्धत किलप्रॅक्टिक यांनी मांडली. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रकल्प पद्धत ही किलप्रॅक्टिक यांनी मांडलेली आहे, जी जॉन डुईच्या विचारांवर आधारित आहे. ओके, यामध्ये
यात मुलांमध्ये लीडरशिप आणि सोशल व्हॅल्यूज विकसित होतात. ओके. शिक्षण हे नैसर्गिक वातावरणात म्हणजे नॅचरल सेटिंग दिली जाते. नॅचरल सेटिंग दिले जाते हे एक हेतुपूर्ण कार्य म्हणजे पर्पजफुल ॲक्टिव्हिटी असते. हे बघा महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मग प्रश्न क्रमांक 39 बघा काय दिलेला आहे. IMP प्रश्न आहे मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. विशेष शिक्षणात ADHDचा पूर्ण अर्थ काय? लक्षात ठेवा, ADHDचा पूर्ण अर्थ काय आहे? तर मित्रांनो पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अटेन्शन डिफिसिएट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे ADHDचा फुल फॉर्म, ADHDचा फुल फॉर्म. ए म्हणजे अटेन्शन, ए म्हणजे अटेन्शन, त्याच्यानंतर डी म्हणजे डिफिसिएट, त्याच्यानंतर एच म्हणजे हायपर ॲक्टिव्हिटी आणि त्याच्यानंतर डी म्हणजे डिसऑर्डर. ठीक आहे, हे फुल फॉर्म आहे, लक्षात ठेवा. ADHDचा फुल फॉर्म आहे अटेन्शन डिफिसिएट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर, म्हणजेच ADHDचा पूर्ण अर्थ आहे. क्लिअर झालं. मग यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे. अटेन्शन डिफिसिएट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डरमध्ये अशी मुले एका जागी स्थिर बसू शकत नाहीत. ठीक आहे, त्यांचे लक्ष लवकर विचलित होते, म्हणजे डिस्ट्रॅक्टिबिलिटी होते मित्रांनो. लक्ष त्यांचे लवकर विचलित होते. त्यांच्यात अतिचंचलता इम्पल्सिव्हिटी असते. अशा मुलांसाठी लहान तुकड्यांमध्ये माहिती देणे आणि सतत सक्रिय ठेवणे हे फायदेशीर ठरते. महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 40 बघा काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. प्रश्न असा आहे की बुद्धिमत्ता ही एकच नसून ती 8 प्रकारच्या क्षमतांचा समूह आहे. हे विधान कोणाचे आहे? मित्रांनो बघा, बुद्धिमत्ता ही जी आहे ही एकच नाही तर 8 प्रकारची आहे. किती प्रकारची आहे? 8 प्रकारच्या क्षमताचा एक समूह आहे. हे विधान कोणाचे आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो हॉवर्ड गार्डनर. मग यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे. हॉवर्ड गार्डनर यांनी मल्टिपल इंटेलिजन्स थेरी मांडली. यालाच बहुविध बुद्धिमत्ता असे म्हणतात मित्रांनो, बहुविध बुद्धिमत्ता. लक्षात ठेवा, बहुविध बुद्धिमत्ता हे कोणी मांडली? तर हॉवर्ड गार्डनर यांनी मांडली. हॉवर्ड गार्डनर यांनी मांडली बहुविध बुद्धिमत्ता म्हणजेच मल्टिपल इंटेलिजन्स थेरी. यामध्ये म्युझिकल, कायनेस्टिक, इंटरपर्सनल, इंट्रापर्सनल इत्यादी प्रकार येतात. म्हणजे असे किती प्रकार आहे मित्रांनो? 8 प्रकारची बुद्धिमत्ता त्यांनी सांगितलेली आहे. किती प्रकारची? 8 प्रकारची बुद्धिमत्ता त्यांनी सांगितलेली आहे. एखादा मुलगा गणितात कच्चा असला तरी तो खेळात किंवा संगीतात प्रगत असू शकतो. शिक्षणाने सर्व प्रकारच्या बुद्धिमत्तांना वाव दिला पाहिजे असे मत हॉवर्ड गार्डनर यांचे आहेत. ठीक आहे, महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 41 बघा मित्रांनो काय दिलेला आहे. प्रश्न असा आहे, समाजातील वागणूक आणि परंपरा शिकण्याची प्रक्रिया म्हणजे काय? समाजातील जी वागणूक आहे आणि परंपरा आहे ती शिकण्याची प्रक्रिया म्हणजे काय? तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो सामाजिकरण म्हणजे सोशलायझेशन आहे. ओके, समाजातील जी वागणूक आणि परंपरा आहे ही शिकण्याची प्रक्रिया म्हणजे काय? तर सोशलायझेशन, सामाजिकरण आहे. ओके, मग यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे. महत्त्वाचे पॉईंट असतील मित्रांनो. यामध्ये म्हणजे समाजीकरणामध्ये कुटुंबाचा वाटा हे प्रायमरी असतो. ओके, कुटुंबाचा वाटा हे प्रथम असतो, तर शाळा आणि माध्यमाचा वाटा हे सेकंडरी असतो, म्हणजे हे दुय्यम असतो मित्रांनो. ठीक आहे, यामध्ये कुटुंबाचा जो वाटा आहे सामाजिकरणामध्ये हा प्रथम असतो आणि शाळा माध्यमाचा वाटा हे सेकंडरी असतो. मुले समाजाचे नियम, मूल्ये, भूमिका आत्मसात करतात म्हणजे असिमिलेशन करतात. असिमिलेशन काय करतात मित्रांनो? आत्मसात करतात. ही प्रक्रिया जन्मापासून सुरू होऊन आयुष्यभर चालते. यालाच आपण वोम टू टोम म्हणतो मित्रांनो, निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षकाला मुलांच्या सामाजिक पार्श्वभूमीचे ज्ञान असणे आवश्यक असते. हे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 42 बघा काय दिलेला आहे. शिक्षणातील आंतरिक प्रेरणा, इंट्रेन्सिक मोटिवेशन वाढविण्यासाठी सर्वोत्तम मार्ग कोणता? मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. प्रेरणेचे म्हणजे मोटिवेशनचे प्रकार किती आहे? तर 2 आहे. मोटिवेशनचे प्रकार लक्षात ठेवा मित्रांनो 2 आहे. पहिला आहे आंतरिक प्रेरणा आणि दुसरा आहे बाह्य प्रेरणा. आंतरिक प्रेरणा आणि दुसरा आहे मित्रांनो बाह्य प्रेरणा. ठीक आहे,
आंतरिक प्रेरणा म्हणजे मित्रांनो इंट्रेन्सिक मोटिवेशन आणि बाह्य प्रेरणा म्हणजे एक्सट्रिन्सिक मोटिवेशन. एक्सट्रिन्सिक मोटिवेशन आणि हे इंट्रिन्सिक मोटिवेशन आहे. मोटिवेशनचे दोन प्रकार आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. मग या ठिकाणी आपल्याला प्रश्न केले की शिक्षणातील आंतरिक प्रेरणा वाढवण्यासाठी सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो. विषयाची गोडी निर्माण करून मुलाला स्व अध्ययनास प्रवृत्त करणे याला इंट्रिन्सिक मोटिवेशन, अभिप्रेरणा, आंतरिक प्रेरणा अशी ठिकाणी असे म्हणू शकतो. ओके, म्हणजे विषयाची गोडी निर्माण करून मुलाला स्व अध्ययनास प्रवृत्त करणे हे आंतरिक प्रेरणेचे एक उदाहरण आहे असे सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके, मग यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी दिलेलं आहे की जेव्हा मुलं आनंदासाठी शिकते तेव्हा ती इंट्रेन्सिक मोटिवेशन असते, म्हणजे आंतरिक प्रेरणेमध्ये असते. आंतरिक प्रेरणा, ठीक आहे. बक्षीस किंवा शिक्षेमुळे मिळणारी जी प्रेरणा आहे ती एक्सट्रिन्सिक म्हणजे बाह्य प्रेरणा असते, जी तात्पुरती असते मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्य म्हणजे ऑटोनॉमी आणि सक्षमता म्हणजे कॉम्पिटन्स यामुळे आंतरिक प्रेरणा वाढते. लक्षात ठेवा, स्वातंत्र्य आणि सक्षमता यामुळे आंतरिक प्रेरणा वाढते. हे दीर्घकालीन अध्ययनासाठी लाईफ लॉंग लर्निंग हे महत्त्वाचे आहे. कोणती प्रेरणा महत्त्वाची आहे तर मित्रांनो आंतरिक अभिप्रेरणा किंवा आंतरिक प्रेरणा ही महत्त्वाची आहे. दीर्घकालीन अध्ययनासाठी लाईफ लॉंग लर्निंगसाठी हे महत्त्वाचे आहे. महत्त्वाचेच मुद्दे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 43. बघा काय दिलेला आहे. सिग्मंड फ्राइडच्या मते मानवी मनाचा कोणता भाग नैतिकता आणि मूल्ये जपतो? मित्रांनो आपल्या या प्रश्नाचा अचूक उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, सुपर इगो. यालाच आपण या ठिकाणी सिग्मंड फ्राइडच्या मते मानवी मनाचा कोणता भाग आहे जो नैतिकता आणि मूल्ये जपतो, ते सुपर इगो जपतो. मित्रांनो हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. मग यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, आपण जे पर्याय बघितले त्याच्यामध्ये आयडी बघितले, त्याच्यानंतर इगो बघितले, त्याच्यानंतर सुपर इगो बघितले. ओके, मग आयडी, सुपर इगो आणि इगो हे काय आहे तर लक्षात ठेवा. आयडी म्हणजे तातडीची इच्छा पूर्ण करणे, प्लेजर प्रिन्सिपल आहे. इगो म्हणजे मित्रांनो वास्तवाचा विचार करणे, रियालिटी प्रिन्सिपल आहे. आणि सुपर इगो म्हणजे काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवणे, म्हणजेच आपण याला सुपर इगो असे म्हणू शकतो, मोरॅलिटी प्रिन्सिपल असे म्हणू शकतो मित्रांनो. ठीक आहे. व्यक्तीच्या संस्कारातून सुपर इगो हे विकसित होते. व्यक्तीच्या संस्कारातून सुपर इगो हे विकसित होते. हे महत्त्वाचं पॉईंट आहे, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर झालं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 44. बघा काय दिलेलं आहे. मुलांच्या विकासात अडोलसन्सला वादळ आणि तणावाचा काळ हे कोणी म्हटले? मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, स्टॅनली हॉल यांनी म्हटलेलं आहे की मुलांच्या विकासामध्ये वादळ आणि तणावाचा काळ हे या ठिकाणी स्टॅनली हॉल हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, मग यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे. या वयामध्ये 12 ते 18 वर्षामध्ये शरीरात वेगाने बदल होते. कोणत्या वयामध्ये मित्रांनो तर किशोर वयात. ओके, मग मानसिक द्वंद्व, ओळखीचे संकट, आयडेंटिटी क्रायसिस आणि भावनांचा उद्रेक यामध्ये होतो 12 ते 18 या वर्षामध्ये. यालाच पिरियड ऑफ स्ट्रोम अँड स्ट्रेस असे म्हणतात, म्हणजे वादळ आणि तणावाचा काळ असे म्हणतात. ओके, लक्षात ठेवा. शिक्षकांनी या काळात मुलांशी मित्रत्वाने नाते राखणे हे गरजेचे असते. ओके, 12 ते 18 वयोगटातील मुलांसोबत शिक्षकांनी मित्रत्वाचे नाते राखणे हे गरजेचे असते. महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 45. बघा काय दिलेला आहे. ब्लूमची वर्गीकरण पद्धत म्हणजे ब्लूम्स टॅक्सॉनॉमी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ब्लूमची जी वर्गीकरण पद्धत आहे ही कोणाशी संबंधित आहे, कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, उद्दिष्टांचे वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ लर्निंग ऑब्जेक्टिव्हिटी. मग यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे. बेंजामिन ब्लूम यांनी कॉग्निटिव्ह म्हणजे बोधात्मक, अफेक्टिव्ह म्हणजे भावात्मक आणि सायकोमोटर म्हणजे क्रियात्मक हे 3 क्षेत्रे सांगितलेली आहे. मित्रांनो ब्लूम टॅक्सॉनॉमीमध्ये बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक अशी 3 क्षेत्रे त्यांनी सांगितलेली आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं आहे बोधात्मक क्षेत्र. हे या ठिकाणी आपल्याला क्रम लक्षात ठेवायचा आहे. सुरुवातीला ज्ञान, त्याच्यानंतर आकलन, उपयोजन, विश्लेषण, मूल्यमापन आणि निर्मिती हे जी सिक्वेन्स आहे ही सिक्वेन्स लक्षात ठेवायची आहे. यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकते.
मित्रांनो, प्रश्नपत्रिका तयार करताना या स्तरांचा विचार केला जातो. हे जे स्तर आहे या स्तरांचा विचार केला जातो. हे शिक्षणातील सर्वांगीण विकासाचे एक मॉडेल आहे. हे या ठिकाणी ब्लूम टॅक्सॉनॉमीचे जे वर्गीकरण आहे, क्लासिफिकेशन ऑफ लर्निंग ऑब्जेक्टिव्हिटी, हे या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे आपण बघितलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी अशाच पद्धतीने दररोज सखोल विश्लेषणासह आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला दररोज फ्रीमध्ये अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह शिकता येणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे. सोबतच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. दररोज आपण फ्री क्लास या ठिकाणी सखोल विश्लेषणासह अपलोड करणार आहोत आणि करत आहोत. मित्रांनो, मागील 15 दिवसापासून आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला दररोज नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळत आहेत. यापूर्वीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसाल तर बघू शकता, आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहेत. ओके, यासोबतच मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाची सूचना मला द्यायची होती. तुमची इच्छा असेल तर तुम्ही बघू शकता, अन्यथा तुम्ही इथे स्किप करू शकता. आपला हा सेशन या ठिकाणी समाप्त झालेला आहे. ओके, आता हे महत्त्वाची सूचना काय आहेत तर बघा मित्रांनो, आपण आपल्यासाठी मानसशास्त्र या विषयाचा एक ईबुक क्रिएट केलेला आहे. मित्रांनो, मग या ईबुकमध्ये काय आपल्याला मिळणार आहेत तर याबद्दल थोडक्यात आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत. मित्रांनो, बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण मागील पेपरमधील 2013 ते 2025 मधील प्रश्नांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे. या ईबुकमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, 700+ प्रश्नसंच तुम्हाला या ईबुकमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि सर्व प्रश्नांचे सखोल विश्लेषण आपण केलेले आहे. तुम्ही हा जो सेशन बघितले मित्रांनो, या सेशनमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने विश्लेषण बघितले त्याचप्रमाणे तुम्हाला या ईबुकमध्ये 700+ प्रश्नांचा विश्लेषण पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, स्मार्ट स्टडी करा या ईबुकच्या माध्यमातून मानसशास्त्र या विषयात 30 पैकी 30 गुणांची तयारी आपल्याला करता येणार आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही एकूण 32 पूर्ण संच म्हणजे 700 प्रश्न पाहणार आहात. मागील 2013 ते 2025 मधील प्रश्नांचा सराव तुम्ही या ईबुकच्या माध्यमातून करू शकता. सखोल स्पष्टीकरणासह तुमचा आत्मविश्वास या ठिकाणी या ईबुकच्या माध्यमातून वाढणार आहे. पेपरला फक्त काही दिवस बाकी आहे, 60 दिवस आपल्याकडे आहे. या 60 दिवसापैकी तुम्ही फक्त 15 दिवसात हे 700 प्रश्न सखोल विश्लेषणासह याची तयारी करू शकता. मित्रांनो, कमी वेळेमध्ये 30 पैकी 30 गुणांची तयारी आपल्याला या ईबुकच्या माध्यमातून करता येणार आहे. स्मार्ट स्टडी करणं हे खूप गरजेचं आहे. मित्रांनो, मग आता हे ईबुक तुम्हाला मिळवायचे कशा पद्धतीने त्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. मित्रांनो, एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे. 21 जून 2026 ला आपली परीक्षा आहे. तुम्हाला जर पहिल्याच प्रयत्नात TET एक्झाम 2026 क्लिअर करायची असेल तर हा ईबुक तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे. मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर दोन्हीसाठी हा ईबुक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मग आता हा जो ईबुक आहे हे आपल्याला मिळवायचं कशा पद्धतीने तर मित्रांनो, हा जो संपूर्ण ईबुक आहे फक्त आपल्याला 99 रुपयामध्ये मिळणार आहेत. मग हे ईबुक मिळवण्यासाठी तुम्हाला पेमेंट करायचं आहे गुगल पे किंवा फोनपेने 7507386306 या नंबरवरती. 7507386306 या नंबरवरती तुम्हाला गुगल पे किंवा फोनपेने पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट झाल्याचा स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला पाठवायचा आहे. पाठवल्यानंतर लगेच तुम्हाला हा ईबुक मिळून जाईल. मित्रांनो, 7507386306 या नंबरवरती तुम्हाला गुगल पे किंवा फोनपेने फक्त 99 रुपये सेंड करायचं आहे. त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती पाठवा, तुम्हाला लगेच हा ईबुक मिळून जाईल. ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर घ्या. मित्रांनो, मी या ठिकाणी तुम्हाला फोर्स करत नाही आहे. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता, अन्यथा घेतलं नाही तरी चालेल. ओके, तर ठीक आहे, भेटूया समोरच्या सेशनमध्ये. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.